या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। कुरुड तालुका माडा येथे चोरी करण्यात आलेल्या संशयावरून पारधी महासंघाच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष सौ सुनीता लाला शिंदे यांच्यासह तिघांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचे आरोपाविरुद्ध कुरुड गावचे माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य पैलवान अण्णा ढाणे, राजकुमार ढाणे, रामचंद्र ढाणे, धनाजी ढाणे सर्व राहणार कुरुड यांच्या विरुद्ध भरण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी खटल्याची सुनावणी पारशी येथील सत्र न्यायालयात होऊन न्यायाधीशांनी अण्णा ढाणे यांच्यासह सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे। फिर्यादी सुनीता लाला शिंदे या पारधी महासंघाच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष आहेत। घटने दिवशी दुपारी त्या त्यांची विवाहित मुलगी लक्ष्मी सुधाकर काळे, जयश्री प्रभू शिंदे, काजल प्रभू शिंदे हे कुरुड गावातील पांडू टेलरच्या घरासमोर बसले असताना सर्व आरोपी तिथे आले व त्या चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याच्या संशयावरून फिर्यादी व त्यांच्या समवेत असलेल्या जयश्री शिंदे, काजल शिंदे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली असं सरकार पक्षाचं म्हणणं होतं। सदर खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की साक्षीदार जयश्री शिंदे यांना उलट तपासात त्यांनी कबूल केलं की त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये केसेस दाखल आहेत व अण्णा ढाणे यांच्या विरुद्ध केसेस दाखल करायला लावतात। या संशयावरून अण्णा ढाणे यांच्या विरुद्ध असलेल्या रागातून सदरची फिर्याद दाखल केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही। विसंगतीपूर्वक असलेल्या साक्ष आणि विलंबाने दाखल केलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवणं धोक्याचं आहे। या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट शरद झालटे, ॲडव्होकेट विकास मोटे यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।